नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या निवृत्त वेतनात मोठी वाढ. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या अनेक महिन्यांपासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीची वाट पाहत आहे. आयोगाच्या स्थापनेला सुमारे 9 महिने पूर्ण झाले असून आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. आयोग त्याचा शेवटचा अहवाल सरकारकडे नेमका कधी सादर करणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग 2027च्या मध्यापर्यंत शेवटचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करू शकतो. त्यानंतर सरकार या शिफारशीचा अभ्यास करून कोणते बदल स्वीकारायचे याचा शेवटचा निर्णय घेईल. पण आयोगाने केलेल्या सर्व शिफारसी सरकारला जशाच्या तशा लागू करणं बंधनकारक नसतं. सरकार आर्थिक परिस्थिती आणि तिजोरीवरचा भार लक्षात घेऊनच निर्णय घेतला जातो. बऱ्याच केंद्रीय कर्मचाऱ्यांना अशी अपेक्षा आहे की सरकार वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 26 पासून बॅकडेट प्रभावाने लागू करेल, पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयोगाने देशातल्या विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी संघटना आणि इतर भागधारकांसोबत बैठकीची मालिका सुरू ठेवली आहे. आतापर्यंत 9 टप्प्यांमधल्या चर्चा पूर्ण झाल्या असून जुलैमध्ये कोलकाता इथल्या नुकत्याच बैठक पार पडल्या. या बैठकीमध्ये वेतनवाढ, पेन्शन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर सेवाविषयक मुद्द्यांवर सूचना मागविण्यात आल्या आहेत. कर्मचारी संघटनेकडून 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली जात आहे. जर आयोगाने ही शिफारस केली आणि सरकारने ती मान्य केली तर सध्या 18,000 रुपयांवर असलेली बेसिक सॅलरी 69,000 पर्यंत वाढू शकते. तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून सातत्याने केली जात आहे. सध्या मात्र आयोगाचा शेवटचा अहवाल आणि त्यानंतरचा सरकारी निर्णय याकडे देशातल्या सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 17 लाख पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद.